आज सकाळी सकाळी मुलांना शाळेत लावलं आणि माझ्या कामाला सुरुवात केली, कारण की आज मला इतकं सारं काम होतं. आज मला तूपसुद्धा करायचं होतं, कारण की 8 दिवसाचं जवळजवळ माझं तूप हे तसंच राहिलं होतं, केलं नव्हतं मी. आणि त्याच्यामुळं आज खूप सारं काम होतं. तूप म्हटलं की सगळ्या कामाचं खूप लेट होत जातं, कारण की तूप करायला खूप वेळ जातो. आणि मला 2 प्रकारचे तूप करायचे होते, गाईचं सुद्धा आणि म्हशीचं सुद्धा, कारण की दोन्ही पण विरजण मी सेपरेट सेपरेट टाकत असते आणि दोन्ही पण तूप हे सेपरेट करत असते. आणि तूप हे पटकन करायचं म्हटलं तरी होत नाही, कारण की खूप वेळ जातो आणि त्याची भांडी हे खूप पडते, त्याच्यामुळे सगळ्या कामाला उशीर होतो. मी दोन्ही पण तूप केले. आणि एक गोष्ट सांगू का तुम्हाला, की गाईचं तूप जर असेल ना तर ते पिवळसर असतं आणि म्हशीचं जर तूप असेल तर ते पांढरं असतं. त्याचा लोण्याचा गोळासुद्धा तसाच येतो. एकाचा गावरान गाईचा जर असेल तर तो पिवळसर येतो आणि म्हशीचा असेल तर पांढरा येतो. आणि तूपसुद्धा तशाच कलरचं होतं. बाकीची सगळी कामं आवरून घेतली आणि संध्याकाळी ना आज स्वयंपाकामध्ये वरण भात लावणार होते, त्याच्यामुळं पटकन म्हटलं वारं सुटण्याच्या अगोदर कुकर लावून घ्यावा. आजकाल आहे ना इतकं वारं सुटते ना, 4च्या पुढं बेमाप वारं सुटते, त्याच्यामुळे म्हटलं लवकर स्वयंपाक करून घ्यावा. कधी कधी लाईटसुद्धा जाती आणि त्या लाईटीच्या भीतीमुळं लवकर स्वयंपाक करावा लागतो. स्वयंपाक आवरून घेतला आणि तोपर्यंत हे सुद्धा आले होते आणि ह्यांनी येताना गावाकडून दूध हे बरंचसं सामान आणलं होतं. मग ते अगोदर म्हटलं जागच्या जागी व्यवस्थित ठेवून द्यावं. पसारा जर असला ना घरात काहीच काम सुधरत नाही, त्याच्यामुळे मी ना स्वयंपाक ते झालं होतं, त्याच्यामुळे म्हटलं अगोदर आपण फ्रीजमध्ये हे सगळ्या भाज्या व्यवस्थित ठेवून द्याव्यात, म्हणजे परत आपल्याला 8 दिवस ज्या त्या गोष्टी लगेच हातात लागतात. बाकीची सगळी कामं आवरून घेतली आणि आज आम्हाला परत गावात जायचं होतं. संध्याकाळचे 8:30 वाजले होते. ते म्हणत होते पटकन आवर, कारण की परत आहे ना आमचं इंदापूर लवकर बंद होतं. 8, 8:30, 9पर्यंत तर सगळी दुकानं बंद होतात. पण आज आमचं नशीब चांगलं होतं की बरेचशी ज्या गोष्टी आम्हाला घ्यायच्या होत्या ते सगळी दुकानं चालू होती. मग जे काही सामान घ्यायचं होतं ते सगळं घेतलं आणि नंतर घरी आलो. असा होता माझा आजचा दिवस. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा आजचा हा व्लॉग आवडला का, मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हो, अशाच नवनवीन व्लॉग्स पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात असेच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.